सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतो आणि निलंग्या तालुक्यातील हे छोटंसं गाव मसलगा या गावामधून आज देश पातळीवर जो सर्वात मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे, शासनानं जी दडपशाही चालू केलेली आहे, जी गुंडशाही चालू केलेली आहे, त्याच्या विरोधामध्ये ह्या गावामधून जर असा एक संघर्ष निर्माण होत असेल, एक क्रांती निर्माण होत असेल, तर या संपूर्ण गावकऱ्यांचं मी मनातून कौतुक करतो. कारण देशाचं भविष्य, विद्यार्थी हे देशाचं भविष्य आहे आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत हे सरकार खेळत आहे. ह्या शेतकऱ्यांची मुलं, ह्या कष्टकऱ्यांची मुलं आज अमाप कष्ट करून, मेहनत करून कुठेतरी पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या ठिकाणी गर्भश्रीमंतांची मुलं पेपर लीक करून, ते पेपर फोडून अक्कल शून्य असलेली मुलं प्रशासनामध्ये जात आहेत, डॉक्टर होत आहेत, इंजिनियर होत आहेत आणि या शेतकऱ्यांची मुलं कष्ट करून, मेहनत करून घरची परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्या प्रयत्नाला सुद्धा हे सरकार पैशावर मोजत आहे आणि ज्यांच्याकडे पैसा आहे तीच लोक आज शिक्षणामध्ये यशस्वी होऊ शकतात. मग या शेतकऱ्यांची आणि कष्टकऱ्यांच्या मुलांनी शेतीच करायची आणि कष्टच करायची, हेच धोरण जर सरकारचं असेल तर त्या धोरणाच्या विरोधात ह्या गावकऱ्यांनी केलेली ही क्रांती देशामध्ये नक्कीच एक परिवर्तन घडवून आणेल. यासाठी आम्ही संपूर्ण टीम या गावाचं कौतुक करून यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत. देशामध्ये छोट्या छोट्या गावामध्ये अशी क्रांती होणं गरजेचं आहे आणि विचार परिवर्तन होणं गरजेचं आहे. तरच तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित असेल, अन्यथा हे सरकार त्याला अंधारात ठेवल्याशिवाय राहणार नाही. भारत माता के छत्रपती शिवाजी महाराज के